यानंतर बातमीपत्रामध्ये ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 29 जुलैला होणार आहे। सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी ही माहिती दिली। जळगावमध्ये अजित पवार यांना जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं। शिवकॉलनी इथल्या पक्ष कार्यालयामध्ये एकत्र जमून कार्यकर्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपनं काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। यावेळी अतुल सावे, भागवत कराड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। वृक्षारोपणाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरीत दापोली तालुक्यातील आडे कोळीवाड्यामध्ये सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला। या घटनेनंतर विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा धुळ्यामध्ये मनसेनं निषेध व्यक्त केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केलेली आहे। रत्नागिरीमध्ये दापोली तालुक्यात कारचा अपघात झाला। ब्रेक फेल झाले, त्यामुळे नवशी पूल फाट्याजवळ कारनं बॅरिकेडला धडक दिली आणि कारमधील दोन्ही प्रवासी सुदैवानं सुखरूप आहेत। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे महाराजस्व शिबिर उत्साहात संपन्न झालं। भाजप आमदार संजय पुराम यांची सुद्धा शिबिरासाठी उपस्थिती होती। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धुळे काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला। आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या। दिल्लीतील युवकांवरील लाठीमाराविरोधात बुलढाण्यामध्ये मेहकरमध्ये स्वाक्षरी आंदोलन करण्यात आलं। शिवाय आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधात घोषणा सुद्धा दिल्या। बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळ आणि अपघात स्थळाला सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पवार, विजया पाटील यांनी भेट दिली। सर्व कुटुंबियांनी अजित पवारांना अभिवादन केलं। नीट परीक्षा घोटाळ्यासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजलगावात सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला। उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 2300 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध झालेलं आहे। अमरावतीहून हजारो विठ्ठल भक्त पंढरपूरकडे रवाना झालेत। राणा दाम्पत्यानं आषाढी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। हिंगोलीच्या गोरेगावात अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी संताप व्यक्त केला। दारू विक्री तात्काळ बंद करा अशी मागणी पोलिसांकडे महिलांनी केली। भंडारा जिल्ह्यामध्ये धान शेतात अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळाला। धान पिकाची रोवणी झालेल्या शेतात अस्वल दिसला, त्यामुळे नागरिकांनी आरडाओरड केली। निमगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या सगळ्या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलंय। बातमीपत्रामध्ये पावसासंदर्भातल्या काही